नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, नात्यांची प्रीती या मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. जुळल्या रेशीम गाठी भाग 30. गीतिकाला बरं नसल्याने ती 3-4 दिवस कॉलेजला गेली नाही. तिचे फ्रेंड तिला भेटायला घरी येऊन गेले. आज थोडं बरं वाटत असल्याने गीतिका कॉलेजला जाण्यासाठी तयार होऊ लागली. देवांश तिला न्याहाळत होता. काय झालं, तुम्ही माझ्याकडे असे काय पाहताय? मी भूत दिसते का? गीतिका म्हणाली. भूत नाही, जखीन, देवांश हसत म्हणाला. देव, गीतिका म्हणाली. सॉरी डिअर, पण तू खूप छान दिसते, देवांश तिला मिठी मारत म्हणाला. स्पेशली तुझे पिंक लिप्स, देवांश तिला छेडत म्हणाला. देव, गीतिका लाजली. पुढे बोल ना, देवांश तिच्या चेहऱ्यावरील हात बाजूला करत म्हणाला. काही नाही, आपल्याला कॉलेजला जायचे ना, ती मान खाली घालत म्हणाली. नको जाऊया का, देवांश तिची हनुवटी उचलत म्हणाला. आज पहिल्यांदा तिला त्याच्या नजरेत ओढ, प्रेम, अजून बरंच काही दिसत होतं. त्याची मधाळ नजर पाहून तिच्या अंगावर सर्पकन काटा आला. तिचे ओठ थरथरू लागले. गीत, आज तू नेहमीपेक्षा सुंदर दिसतेस. कारण कळेल का, देवांश म्हणाला. काहीही काय, मी नेहमीसारखीच तयार झाली आहे. देव, असं पाहू नका ना, गीतिका म्हणाली. तुला पाहत राहावंसं वाटतं, यात माझी तरी काय चूक? बाय द वे, तसंही मी तुझा बॉयफ्रेंड आहे, सो आपण तसं वागू आणि बोलूही शकतो, हो ना, देवांश म्हणाला. मी त्या दिवशी असंच म्हणाले, गीतिका बोलली. पण मला आवडलं ते, मला तुझा बॉयफ्रेंड म्हणून राहायला आवडेल, देवांश बोलला. मी विचार करेन, पण आता आपण कॉलेजला जायला निघूया. तुम्ही मला कॉलेजला सोडायला येणार ना, गीतिका त्याच्या शर्टच्या बटनाशी चाळा करत म्हणाली. गीतिका आणि देवांश एकमेकांच्या मिठीत असताना त्याचा मोबाईल वाजला. नाईलाजाने त्याने कॉल रिसीव्ह केला. तो बाजूला जाऊन बोलू लागला तसं गीतिकाने त्याला मागून येऊन मिठी मारली. तिला त्याचा सहवास हवाहवासा वाटत होता. कॉलवर बोलून झाल्यावर त्याने मोबाईल खिशात ठेवला आणि तिला जवळ घेतलं. काय होतंय गीत, देवांश म्हणाला. माहीत नाही, पण तुम्हाला सोडून जायची इच्छा होत नाही, गीतिका बोलली. मलाही आज तुझ्याजवळ राहावंसं वाटतंय. गीत, तू नक्की ठीक आहे ना? कसला त्रास तर होत नाही ना, देवांश विषय बदलत म्हणाला. असं का विचारता तुम्ही, गीतिका बोलली. आज तू कॉलेजला जाणार आहेस, त्यामुळे मलाच थोडी भीती वाटते, देवांश बोलला. मला माहिती आहे तुम्हाला काय वाटतंय ते, पण नका काळजी करू, मी सगळं काही नीट हाताळेन. अगदीच काही वाटलं तर तुम्हाला कॉल करेन, गीतिका म्हणाली. नक्की, तू कुठलीही रिस्क घेणार नाही, तू शांतपणे परिस्थिती हाताळशील असं वचन दे मला. अगदीच काही वाटलं तर स्नेहाला सांग, देवांश बोलला. ठीक आहे, बरं आता निघूया का आपण? नाही तर उशीर होईल, गीतिका म्हणाली. हो चल, देवांश बोलला. गीतिका देवांश दोघेही खाली निघून आले. दोघेही सोबत कॉलेजला जायला निघाले. देवांशने गीतिकाला कॉलेज बाहेर ड्रॉप केलं. परवा तिने सगळ्या क्लाससमोर मला बॉयफ्रेंड आहे असं सांगितल्याने तिच्या क्लासमधील स्टुडंट तिचा बॉयफ्रेंड कोण हे पाहायला उत्सुक होते. नेमकं स्नेहा दिसल्याने देवांश गाडीतून खाली उतरला. त्याला पाहून अनेक जणी आ वासून पाहू लागल्या. यार, गीतिकाचा बॉयफ्रेंड कसला हँडसम आहे. वाटलं नव्हतं एवढ्या लवकरही कुणाला तरी पटवेल. हा ना, ते पण इतक्या हँडसम मुलाला. अगोदरपासून ओळख असेल त्यांची. बाकी काय, तेही आहेच. मुलींचं गॉसिप चालू होतं. हॅलो स्नेहा, देवांश बोलला. ए हाय देवांश, स्नेहा म्हणाली. हॅलो मॅम, गीतिका बोलली. हाऊ आर यू गीतिका, स्नेहा बोलली. आय एम फीलिंग गुड, गीतिका स्माईल देत म्हणाली. मी येते, गीतिका तिथून निघून गेली. थँक्स स्नेहा, देवांश बोलला. इट्स ओके. ॲक्च्युअली परवा तिची अवस्था खरंच खूप खराब होती, फिजिकली आणि इमोशनली सुद्धा, म्हणून तुला कॉल केला, स्नेहा बोलली. गीतिका, त्याला जरा जास्तच बोलली का, देवांश म्हणाला. ॲक्च्युली तिचं बोलणं रास्त होतं. आय मीन, पारितोषने तिच्या पर्सनल लाईफविषयी बोलायला नको होतं, पण तुझ्यावरच्या रागामुळे कदाचित तो बरंच काही बोलून गेला, स्नेहा म्हणाली. मी परवा त्याला भेटायला गेलो होतो. त्याचा माझ्यावर अजूनही राग आहे. तो त्यासाठीच इकडे आलाय. त्याने आत्ता मला सोडून गीतिकाला टार्गेट केले, जेणेकरून तिला त्रास झाला की मला त्रास होईल, देवांश बोलला. मूर्खपणा आहे सगळा. आधी त्या पियाने जे काही केलं ते कमी होतं का? आत्ता हा आलाय. ती म्हणजे महाभयंकर मुलगी होती, स्नेहा बोलली. हो ना, असो, जे होईल ते होईल. मी फेस करायला तयार आहे, पण गीतिकाला त्रास होता कामा नये, देवांश बोलला. डोंट वरी, परवा ती ज्या पद्धतीने पारितोषसोबत बोलली त्यावरून तरी मला ती हुशार आणि हजरजबाबी वाटली. तरीही काही वाटलंस तर मी सांगेन तुला, स्नेहा म्हणाली. थँक्स स्नेहा. बरं मी येऊ, कॉलेजला जायचं आहे, देवांश बोलला. हो चालेल, स्नेहा म्हणाली.
स्नेहाचा निरोप घेऊन देवांश कॉलेजला निघून गेला. पारितोष लेक्चर घ्यायला क्लासमध्ये आला. गीतिकाला हसताना पाहून त्याच्या डोक्यात तिडीक गेली. हॅलो मिस, पारितोष म्हणाला. यस सर, गीतिका उभं राहत म्हणाली. मी तुम्हाला परवा जे सांगितलं ते बहुतेक तुम्ही विसरलेला दिसताय, पारितोष म्हणाला. नाही सर, मी आपल्या डिपार्टमेंट हेड यांना भेटून लेक्चरला बसायची परवानगी घेतली आहे, गीतिका म्हणाली. त्यांनी परवानगी दिली असली तरी मी देणार नाही, पारितोष बोलला. सॉरी सर, पण मी असं कुठलं असभ्य वर्तन केलं ज्यामुळे तुम्ही मला क्लास बाहेर जायला सांगताय, गीतिका म्हणाली. परवा तोंड वर करून बोललात ना माझा बॉयफ्रेंड आहे वगैरे, त्याची शिक्षा, पारितोष म्हणाला. सर, मला वाटतं कॉलेजमधील 75% लोकांचा अफेअर असेल. हा, आता प्रत्येकजण ते मान्य करतं असं नाही, पण त्यांचं अफेअर नाही असं तर आपण म्हणू शकत नाही ना. कॉलेजला आलेले बरेच जण अबव 18 आहेत, त्यामुळे त्यांना त्यांचा पार्टनर निवडायचा पूर्ण अधिकार आहे. यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला परवा बोलले कारण तुम्ही माझ्या पर्सनल लाईफवर टिप्पणी केली, नाहीतर मी बोललेच नसते. तुम्हाला खरंच असं वाटत असेल की मी चुकले तर तुम्ही माझी डिपार्टमेंट हेडकडे कंप्लेंट करा. त्यांनी सांगितलं तर मी क्लास सोडायला तयार आहे, असं बोलून गीतिका खाली बस. तुझ्या अंगात जाम खाज आहे ना, नाही तुला सळो की पळो करून सोडलं तर नाव पारितोष लावणार नाही, पारितोष मनातल्या मनात म्हणाला आणि त्यांनी शिकवायला सुरुवात केली. गीतिका मन लावून त्यांचं बोलणं ऐकत होती. दीक्षाला तर कळतच नव्हतं काय करावं. सरांचं ठीक आहे, पण गीतिका, ती कधी असं बोलायला शिकली. लेक्चर संपल्यावर पारितोष निघून गेला. त्यानंतर 2 लेक्चर झाले आणि रिसेस टाईम झाला. सगळेजण कॅन्टीनला निघून आले. सगळेजण शांत शांत बसून होते. काय झालं, तुम्ही सगळे इतके शांत शांत का? काही प्रॉब्लेम झाले का? गीतिका रिलॅक्स होत म्हणाली. गीतू, तू इतकी रिलॅक्स कशी काय राहू शकते? सर आणि तुझ्या जे कोल्ड वॉर झाले ते मला नाही वाटत बरोबर होतं, रुद्रा म्हणाली. गीतू यार, तू इतकं कधीपासून बोलायला लागली? जीजूंनी काय जादू केले जरा मला पण सांग, दीक्षा म्हणाली. हो ना, आणि तू त्यांना असं का सांगितलं जीजू तुझे बॉयफ्रेंड आहेत? गौतम बोलला. बॉयफ्रेंडवाला विषय तर त्यांनीच छेडला ना. मी थोडीच सांगायला गेले होते की माझा बॉयफ्रेंड आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते आपले प्रोफेसर असले तरी त्यांना आपल्या पर्सनल गोष्टीत बोलायचा अधिकार नाही, गीतिका म्हणाली. अगं, पण त्यांच्या हातात आपले मार्क्स आहेत, ते तुला त्रास द्यायचा एकही चान्स सोडणार नाहीत, सोनिया बोलली. मग मीही तयार आहे. बरं ते जाऊ दे, मला भूक लागली, आपण काहीतरी मागूया का? गीतिका म्हणाली. हो हो, रितेश बोलला. सगळ्यांनी आपापल्या आवडीचं खाल्लं आणि प्रॅक्टिकलला निघून आले. आज नेमकं पारितोषचं प्रॅक्टिकल होतं. त्याने स्टुडंटना टास्क दिला आणि करायला सांगितलं. प्रॅक्टिकल टाईम संपायच्या आत तो टास्क पूर्ण करायचा होता. सगळ्यांनी आपापला टास्क कंप्लीट केला. गीतिकानेही कंप्लीट केला. मिस गीतिका, यात किती चुका आहेत. तुम्ही तुमचा टास्क सुरुवातीपासून करायला घ्या आणि तो झाला की तुम्ही घरी जाऊ शकता. तोपर्यंत इथेच थांबून राहायचं. बाकीचे गेलात तरी चालेल, पारितोष म्हणाला. सगळे स्टुडंट बाहेर निघून गेले. दीक्षा गीतिकासाठी थांबून राहिली. मिस दीक्षा, तुम्ही जाऊ शकता, पारितोष म्हणाला. सर गीतिका, दीक्षा म्हणाली. मी आहे, त्यांना एकट्या थांबवणार नाही. इट्स माय ऑर्डर, पारितोष म्हणाला. दीक्षा नाईलाजाने बाहेर निघून गेली. देवांश गीतिकाला पिक करायला आला होता. दीक्षाला एकटीला बाहेर येताना पाहून त्याला आश्चर्य वाटलं. दीक्षा, तू एकटीच? गीतिका कुठे आहे? देवांश बोलला. जीजू, सरांनी तिला थांबवून ठेवले. मी तिच्यासोबत थांबले होते पण त्यांनी बाहेर जायला लावलं. जीजू, गीतिका एकटीच आहे, दीक्षा बोलली. डोंट वरी, मी आहे. तुम्ही सगळे आता घरी जा, देवांश बोलला. जीजू, दीक्षा म्हणाली. दीक्षा प्लीज, मी गीतिकाला घेतल्याशिवाय इथून कुठेही जाणार नाही. आम्ही घरी गेलो की तुम्हाला कॉल करतो, देवांश तिला समजावत म्हणाला. नक्की ना जीजू? गौतम बोलला. यस, देवांश हसत म्हणाला. गीतिकाची गँग घरी निघून गेली. देवांशने कीर्तीला कॉल करून आज येणार नसल्याचं कळवलं. जवळजवळ 7 वाजत आले तरी गीतिका प्रॅक्टिकल रूममध्ये होती. पारितोषही थांबून होता. तिने 2 वेळा त्याने सांगितल्याप्रमाणे ड्रेसचं डिझाईन ड्रॉ केलं, पण तेही पारितोषने रिजेक्ट केलं. 8 वाजत आले. आत्ता मात्र देवांशला तिची चिंता वाटू लागली. शार्प 8 वाजता त्याने आत जायचं ठरवलं. डिपार्टमेंट हेड विनया मॅम आपलं कामावरून कॉलेजमधून बाहेर पडला. सगळ्या क्लासरूमच्या लाईट ऑफ होत्या. फक्त प्रॅक्टिकल रूमची लाईट चालू होती. 8 वाजत आले तरी प्रॅक्टिकल रूममध्ये कोण आहे? विनया मॅम प्रॅक्टिकल रूमच्या दिशेने येऊ लागल्या. त्यांनी पाहिले पारितोष चेअरवर बसला होता आणि गीतिका तिचं काम करत होती. प्रोफेसर त्यागी, काय झालं? 8 वाजत आले तरी तुम्ही गेला नाहीत? मिस गीतिका, तुम्हीही अजून थांबून आहात? विनया मॅम म्हणाल्या.
ॲक्च्युली मॅम, मिस गीतिकांना मी जो टास्क दिलेला तो त्यांनी अजूनही पूर्ण केला नाही. त्यात बऱ्याच चुका होत्या. पारितोष आपली बाजू सावरत म्हणाला. अहो, मग उद्या सांगायचं करायला. 8 वाजत आले. तिच्या घरचे तिची वाट पाहत असतील. बाय द वे, बघू दे तिने काय केले. विनया मॅमने तिचे स्केच पाहिले. वाव गीतिका, तू हा लेहंगा खूप छान डिझाईन केलायस आणि हा गाऊनही. मॅम दुसरं स्केच हातात घेत म्हणाला. प्रोफेसर त्यागी, हिने एवढे छान डिझाईन केलं असताना तुम्हाला नक्की कशात चूक दिसली सांगाल का? विनया मॅम विचारले. मॅम, तिला फॅब्रिक सिलेक्शन नीट करता आलं नाही, पारितोष म्हणाला. त्याचा इथे काहीच संबंध नाही. तरी पण गीतिका, मला सांग, तू यासाठी कुठलं फॅब्रिक वापरशील? विनया मॅम. सांगते मॅम. मॅमच्या प्रश्नावर गीतिकाने विस्ताराने सगळं सांगायला सुरुवात केली. तिचं बोलणं ऐकून, तिचा अभ्यास पाहून मॅम चांगलाच इम्प्रेस झाला. स्वतः पारितोषही आश्चर्यचकित झाला. दॅट्स गुड. प्रोफेसर त्यागी, तिने तर खूप उत्तम प्रकारे सांगितले. गीतिका, तू जाऊ शकतेस, विनया मॅम बोलल्या. येस मॅम. गीतिकाने बॅग घेतली आणि क्लासरूम बाहेर निघून गेली. ती गेली तसं मॅमनी बोलायला सुरुवात केली. प्रोफेसर त्यागी, मला माहीत नाही तुम्हाला ती मुलगी का आवडत नाही ते. तुम्ही तर आत्ताच इथे आलायत. ती ही न्यू कमर आहे. तुमचं पर्सनल काही प्रॉब्लेम असेल तर मला माहीत नाही, पण प्लीज त्याचे परिणाम कॉलेजमध्ये होऊ नयेत याची काळजी घ्या. तुम्ही एका मुलीला एकटीला उशिरापर्यंत इथं थांबवून घेता, सोबत कुणी नसताना. हे चुकीचं आहे. ॲटलिस्ट हिच्यासोबत एखाद्या मुलीला थांबवून घ्यायचं. यापुढे अशी चूक करू नका. येते मी. विनया मॅम तिथून बाहेर पडल्या. गीतिकाला येताना पाहताच देवांशच्या जीवात जीव आला. तो तिला भेटायला आत येणार इतक्यात त्याला तिच्या मागून मॅडम येताना दिसला. तसं तो तिथेच थांबला. मॅडम आपल्या मागेच आहेत कळताच गीतिका त्याच्यासोबत थांबली. दोघीही सोबत बाहेर यायला निघाल्या. दोघी एकमेकींसोबत बोलत येत होत्या. बाहेर आल्यावर गीतिकाने देवांशची मॅडमसोबत ओळख करून दिली. मॅम, हे माझे मिस्टर देवांश जोशी, गीतिका म्हणाली. हॅलो मिस्टर जोशी, नाईस टू मीट यू, मॅम बोलल्या. सेम हिअर मॅम, देवांश म्हणाला. सॉरी, काही कारणाने गीतिकाला यायला लेट झालं. यापुढे असं होणार नाही, मॅम बोलला. इट्स ओके मॅम, नो प्रॉब्लेम, देवांश हसत म्हणाला. बाय गीतिका, गुड नाईट, मॅम बोलला. गुड नाईट मॅम, गीतिका हसत म्हणाली. मॅम निघून गेल्या तसं गीतिका आणि देवांश गाडीत बसले. त्यांना हसताना पाहून पारितोषच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्याने रागाने गाडी स्टार्ट केली आणि घरी जायला निघाला. गीतिका गाडीत शांत शांत बसून होती. देवांश शांतपणे गाडी चालवत होता. देव, गाडी कुणीकडे तरी दुसरीकडे घ्या ना, जिथे शांतता असेल, गीतिका बोलली. ठीक आहे, देवांश म्हणाला. देवांशने गाडी शहराबाहेर घेतली. तिला खूप थकवा आला हे तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होतं. रहदारी कमी पाहून देवांशने गाडी साईडला लावली. तो गाडीतून खाली उतरला. त्याने गीतिकाच्या साईडचा दरवाजा उघडून तिला बाहेर यायला लावलं. आर यू ओके गीत, देवांश तिला मिठीत घेत म्हणाला. मी ठीक आहे, गीतिका बोलली. काय झालं मला सांगशील, देवांश बोलला. तुम्ही कॉलेजला किती वाजता आलात, गीतिका म्हणाली. तुझं कॉलेज सुटायच्या 5 मिनिट अगोदर, देवांश बोलला. तुम्ही 3-3.5 तास थांबून होतात, गीतिका म्हणाली. हो, तुला एकटं कसं सोडणार. बऱ्याच वेळा मनात विचार आला की आत निघून यावं, पण दीक्षाने मला कारण सांगितलं असल्याने मी आत आलो नाही. पण पारितोष जे वागला ते मला अजिबात आवडलं नाही, देवांश बोलला. जे होतं ते चांगल्यासाठी होतं देव. सरांनी ज्या ज्या स्केचमध्ये माझ्या चुका काढल्या ते सगळे स्केच मॅमना खूप आवडले. मी मॅमच्या प्रश्नांची उत्तर बरोबर दिल्याने त्या खुश झाल्या. त्यानंतर त्यांनी मला तिथून जायला सांगितलं. देव, मी माझं काम प्रामाणिकपणे करत होते म्हणून कदाचित देवाने मॅमना पाठवलं, गीतिका बोलली. खरं आहे तुझं, पण हे चुकीचं आहे गीत. तुम्ही एका मुलीला असं उशिरापर्यंत थांबवू शकत नाही. तो हे सगळं मुद्दामून करतोय, देवांश बोलला. त्यांना जे काही करायचं ते करू दे, मला काही फरक पडत नाही. आपण मात्र प्रामाणिक राहायचं. तुम्ही टेन्शन घेऊ नका, सगळं ठीक होईल, गीतिका बोलली. गीत, मला तुझी खूप काळजी वाटते. हा माणूस तुला असंच त्रास देत राहिला तर मलाच काहीतरी करावं लागेल, देवांश बोलला. ते मला त्रास देत आहेत ना, मग त्यांना उत्तरही मी देईन. तुम्ही फक्त माझ्यासोबत राहा, ती त्याच्या कुशीत शिरत म्हणाली. मी कायम तुझ्यासोबत आहे, पण माझ्यामुळे तुला त्रास होतोय हे मला अजिबात पटत नाही, देवांश बोलला. देव, आपण दोघेच असताना हा विषय नको. मला माझ्या आधीचे देवांश हवेत, गीतिका म्हणाली. मला माझे गीत हवे, तिचा बालिशपणा हवाय, देवांश बोलला. मग मला आईस्क्रीम द्या ना, गीतिका म्हणाली. गीत, तू आत्ता तापातून उठलेस आणि आईस्क्रीम हवे तुला, उगाच वेडेपणा करू नकोस, देवांश बोलला. असं करताना तुम्ही रिंग मास्टर आलात ना लाईनवर, गीतिका म्हणाली.
अरे त्यात लाईनवर येण्यासारखं काय आहे? तुला बरं नाही आणि तू माझ्याकडे आईस्क्रीम मागतेस, तुला काहीच वाटत नाही? देवांश बोलला. त्यात काय वाटायचं? आईस्क्रीम खायचं आणि औषध घ्यायचं. आहे की नाही मला डोकं? गीतिका डोळे मिचकावत म्हणाली. हो, जरा जास्तच डोकं आहे तुला. चल घरी निघू, सगळे आपली वाट पाहत आहेत, देवांश बोलला. देव, मला सूप प्यायचंय ना, गीतिका बोलली. गीतिका, तू नीट बरी हो, मग आपण सूप काय बाहेर डिनरला जाऊ. तसंही आपली डिनर डेट पेंडिंग आहे, देवांश बोलला. ओ, म्हणजे तुमच्या लक्षात आहे तर, गीतिका बोलली. असं कसं विसरेन, तुझ्या ब्राउनी हार्टच्या सगळं लक्षात असतं. अजून जिमही पेंडिंग आहे, देवांश तिच्याकडे मिश्किलपणे पाहत म्हणाला. देव प्लीज, गीतिका लाजत म्हणाली. गीत, तू लाजलीस की खूप सुंदर दिसतेस, देवांश तिच्या चेहऱ्यावरील हात बाजूला सारत म्हणाला. तुला हसताना पाहिलं की माझा सगळा स्ट्रेस निघून जातो, देवांश बोलला. समजलं हा प्रोफेसर साहेब, आता निघूया का घरी, गीतिका बोलली. हो, देवांश हसत म्हणाला. दोघेही गाडीत येऊन बसले. देवांशने गाडी स्टार्ट केली आणि दोघेही घरी यायला निघाले. गीत, रक्षाबंधन जवळ आले, तुला राख्या पाठवायच्या असतील ना, देवांश बोलला. नाही, गीतिका चेहरा वळवत म्हणाली. गीत प्लीज, अजून किती मनाला लावून घेणार आहे तू? तुला अजूनही माझ्याशी लग्न केल्याचा पश्चाताप होतोय का, देवांश बोलला. देव, काय बोलताय तुम्ही? असं तुमच्या मनात येऊच कसं शकतं, गीतिका म्हणाली. मग तू त्यांना माफ का करत नाही? मी तुला घरी जायला सांगत नाही, पण निदान राखी तरी पाठवू शकते ना, देवांश बोलला. का पाठवायची मी राखी? जे भाऊ फक्त नावाला भाऊ आहेत त्यांचा काडीचा उपयोग नाही. असे भाऊ हवेत कशाला, जे आपल्या बहिणीच्या पाठी खंबीर उभे राहू शकत नाहीत. अशा भावांना मला राखी बांधायची नाही, गीतिका ठामपणे म्हणाली. त्यांनी अपोज केलं असतं तरी काय फरक पडला असता का, देवांश बोलला. प्रश्न फरक पडण्याचा नाही, विश्वासाचा आहे. सूरज दादा एकदा तरी म्हणाला का की गीतू असं काही वागणार नाही, माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे. त्याचा माझ्यावर जराही विश्वास नाही. इतके वर्ष मी त्याच्यासोबत आहे, तो मला इतकंही ओळखू शकला नाही. मला माहिती आहे कुणी काही बोललं तरी हे लग्न होणार होतं, पण मला फक्त एकदा सूरज दादाच्या तोंडून हे ऐकायचं होतं की माझी बहीण असं काही वागणार नाही ज्याने घरातल्यांना त्रास होईल, गीतिका बोलली. मला कळतंय तुला याचा त्रास होतोय, देवांश बोलला. नाही कळणार तुम्हाला, गीतिका चेहरा वळवत म्हणाली. तिच्या डोळ्यातून अश्रू येत होते. तिच्या डोळ्यातील अश्रू पाहून देवांशने गाडी बाजूला उभी केली. आय एम सॉरी गीत, मला तुला हर्ट करायचं नव्हतं. बघ ना माझ्याकडे. सॉरी जान, देव तिला स्वतःकडे वळवत म्हणाला. तुम्ही कशाला सॉरी म्हणता, तुमची काही चूक नाही, गीतिका म्हणाली. गीत प्लीज असं नको बोलू. आय एम रिअली सॉरी माय लव्ह, यापुढे मी हा विषय काढणार नाही, देवांश म्हणाला. देव, मला फक्त तुम्ही हवाय, प्लीज, मला तुमच्याशिवाय बाकी काही नको, मला समजून घ्या, गीतिका म्हणाली. बरं ठीक आहे, यापुढे असं होणार नाही, ओके, देवांशने तिचे अश्रू पुसले. त्याने अलगद तिच्या गालावर ओठ टेकवले. रिंग मास्टर, चान्स मारू नका, गीतिका हसत म्हणाली. मी कशाला चान्स मारेन, मी तर डायरेक्ट किस करेन, तेही असं. देवांशने तिच्या केसात हात घालून तिचा चेहरा स्वतःच्या चेहऱ्यासमोर आणला. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेले. ती बेसावत आहे पाहून देवांशने हलकेच तिच्या ओठाच्या अगदी खाली ओठ टेकवले आणि तिच्यापासून दूर झाला. ती शॉक होऊन त्याच्याकडे पाहू लागली. तिचा चेहरा लाजेने आपसूक खाली झुकला. त्याचा हात तिच्या केसातून फिरत होता. गीत, याला चान्स घेणं म्हणतात, समजलं? यापुढे असे बरेच चान्स घेणार आहे मी. बघ तू स्वतःहून कधी चान्स घेते, देवांश तिला सोडत म्हणाला. गीतिका लाजेने चूर झाली. तिची देवांशकडे पाहायची हिंमत होत नव्हती. देवांशने गाडी स्टार्ट केली. तो गालातल्या गालात हसत गाडी चालवू लागला. ती लाजेने बाहेर पाहू लागली. थोड्या वेळात दोघेही घरी निघून आले. ती गाडीतून उतरून धावत रूममध्ये निघून आली. आल्या आल्या तिने रूमचा दरवाजा लावून घेतला आणि दरवाजाला टेकून उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावर लाजेचे गुलाब फुलले होते. तिने तिचा चेहरा ओंजळीत लपवून घेतला. यार, माझे हार्टबीट किती फास्ट झालेत. देव असं काहीतरी करतील वाटलं नव्हतं. किती चॅप्टर आहेत, पण ओठांच्या खाली स्पर्श केला. ओ गॉड, हे असंच वागत राहिले तर मी वेडी होणार हे नक्की, गीतिका स्वतःभोवती गिरकी घेत म्हणाली. ती तर आनंदाने वेडी व्हायची बाकी होती. ती त्यांच्यातील छोट्या छोट्या गोष्टी एन्जॉय करत होती. खालून आईंची हाक आली तसं ती गडबडीत चेंज करायला गेली आणि खाली निघून गेली. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व आवडली असेल तर लाईक करा आणि कथेचा पुढचा भाग बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि
आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना ही कथा नक्की शेअर करा. धन्यवाद.